आपण शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक केला पाहिजे बरं का. कारण एकच गोष्ट आपण पॉझिटिव्ह शब्दांमध्ये सुद्धा सांगू शकतो आणि निगेटिव्ह शब्दांमध्ये सुद्धा. जस्ट आता त्या राजाच्या बाबतीत जे घडलं ना तेच मी तुम्हाला सांगते. राजाला एका रात्री स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यानं पाहिलं की आपले सगळे दात पडून गेले, फक्त एकच दात शिल्लक राहिला आहे. या स्वप्नाचा काय अर्थ ते जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक जणांना आपल्या दरबारामध्ये बोलवलं आणि दोघांनी या स्वप्नाचा अर्थ सांगण्याचं कबूल केलं. दोघांनाही जेव्हा राजानं बोलवलं तेव्हा पहिल्यानं सांगितलं, महाराज, तुम्हाला पडलेलं हे स्वप्न अतिशय वाईट आहे. हा मोठा एक अपशकुन आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमची पत्नी, तुमचे मुलं या सगळ्यांचाच मृत्यू तुम्हाला पाहावा लागणार आहे आणि बराच काळ तुम्ही हे सगळे मृत्यू पाहतच जगणार आहात. हे ऐकल्यानंतर जो दुसरा मनुष्य होता, जो सुद्धा अर्थ सांगणार होता, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स काही बदलले. राजानं ते ताबडतोब ऑब्झर्व केलं. तुम्ही सुद्धा माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहात ना? हा असाच अर्थ आहे का? त्यानं मंद स्मित सांगितलं, महाराज, तुमचं स्वप्न खूप चांगलं आहे. उलट खूप चांगला संकेत मला त्यामधून दिसतोय. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दीर्घायुष्य लाभणार आहे आणि तुमच्यासारखा प्रजाहित दक्ष राजा या राज्यावर अनेक वर्ष राज्य करणार आहे. दोघांचाही अर्थ एकच होता, पण ते व्यक्त करण्याचे शब्द वेगळे होते. पहिला अर्थ ऐकल्यानंतर राजा खूप दिग्भूड झाला होता, दुःखी झाला होता. सगळ्यांचे मृत्यू त्याला डोळ्यासमोर दिसत होते. पण दुसऱ्याने मात्र तीच गोष्ट अशा शब्दांमध्ये सांगितली की तुमच्या कुटुंबामध्ये दीर्घायुष्य तुम्हाला लाभणार आहे. अनेक वर्ष तुम्ही राजेपद उपभोगणार आहात. अर्थ एकच होता, पण हे शब्द ऐकल्यानंतर राजाचा चेहरा प्रफुल्लित झाला. हे काय मी तुम्हाला सांगायला हवं? थँक्यू.